ऑनलाइन रजिस्ट्रेशन कर इस मेगा प्लेसमेंट ड्राइव में शिरकत की। snagpur.com ये वेबसाइट अब विदर्भ क्षेत्र के युवाओं को मुंह जबानी याद हो चुकी है और रजिस्ट्रेशन शुरू होते ही हजारों युवा इस साइट पर रजिस्ट्रेशन कराते हैं। ऑनलाइन रजिस्ट्रेशन के कारण युवाओं को उनकी शैक्षणिक पात्रता के अनुसार श्रेणीबद्ध करना आसान हो जाता है और कंपनी की आवश्यकता ध्यान में रखकर योग्य कैंडिडेट्स ही उनके सामने इंटरव्यू के लिए भेजे जाते हैं। इन 3 दिनों में हजारों युवा अपने उज्जवल भविष्य की चाह में इस मेगा प्लेसमेंट ड्राइव में सम्मिलित हुए। फॉर्चून फाउंडेशन के सभी कार्यकर्ताओं को भी दाद देनी होगी जिन्होंने 3 दिन न केवल इन युवाओं का मार्गदर्शन किया बल्कि उन्हें कोई तकलीफ न हो इसका भी पूरा ध्यान रखा। इस साल नागपुर स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। फॉर्च्यून फाउंडेशन यूथ एम्पॉवरमेंट समिट दरवर्षी बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये आत्मनिर्भरता निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना कौशल्यांना संधी मिळवण्यासाठी यूथ एम्पॉवरमेंट समिट मागील 7 वर्षापासून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करीत असते। फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून 2015 पासून दरवर्षी या आयोजनातून आतापर्यंत किमान 50,000 युवक युवतींना विविध प्रकारचे रोजगार मिळालेले आहेत। या रोजगारांचा उपयोग करून हे सर्व युवक युवती हे आत्मनिर्भर होतील, हे स्वतःच्या पायावर उभं राहतील आणि नोकरी देणाऱ्याच्या भूमिकेमध्ये येतील। प्रत्येक युवक हा आत्मनिर्भर व्हावा, तो स्वतःच्या पायावर उभा राहावा, त्यांनी स्वतःचा एक चांगला उद्योग व्यवसाय उभा करावा, याकरता यूथ एम्पॉवरमेंट समिट दरवर्षी या विविध कार्यक्रमांचं आयोजन करतं। परंतु बंधूंनो, यावर्षी एकूणच जे काही कोविडचं संकट संबंध जगावर आहे, जागतिक संकटाचा विचार करता आम्ही प्रत्यक्ष रूपाने जे विविध उपक्रम किंवा बेरोजगारांचे मेळावे, त्यांना मार्गदर्शन, त्यांचं काउन्सिलिंग असे जे विविध उपक्रम दरवर्षी करतो ते आम्ही यावर्षी करू शकलो नाही। परंतु सगळे जे काही बेरोजगार लोकांनी आपले फॉर्म्स भरले होते, अप्लाय केले होते नोकरीकरता, त्यांच्या मुलाखती झाल्या आणि काही लोकांना त्याच प्लेसमेंटसुद्धा मिळालेली आहे। परंतु त्यांना आणखी काही अधिकची माहिती मिळावी, ते त्यांचं ज्ञान परिपूर्ण व्हावं, भक्कम व्हावं आणि याकरता यावर्षी आम्ही विविध प्रकारच्या चर्चासत्रांचं आयोजन यावेळेस केलेलं आहे। हे या चर्चासत्राचं 8वं पुष्प आहे। या 8व्या पुष्पाला आपल्यासाठी याच्या आभासी पद्धतीने माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, आपल्या महाराष्ट्राचे माजी अर्थ नियोजन व वनमंत्री हे लाईव्ह आहेत। त्याचप्रमाणे माननीय श्री प्यारे खान साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। माननीय राणी द्विवेदी ह्या सुद्धा आणि या स्टुडिओमध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचप्रमाणे फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष, कल्पक व्यक्तिमत्व, त्यांच्या डोक्यामध्ये विविध प्रकारचे विचार चालू असतात आणि समाजासाठी चांगल्यात चांगलं काय करता येईल
याकरता माननीय अनिलजी सातत्याने चिंतन करत असतात आणि त्यांच्या चिंतनातून ही यूथ एम्पॉवरमेंट समिट फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मागील 7 वर्षापासून घेतो आहोत. सुधीर भाऊंचा परिचय त्याचप्रमाणे संजय चौधरी भारतीय जनता पक्षाचे उत्तर नागपूरचे अध्यक्ष हे सुद्धा मंचावर उपस्थित आहे. सर्व मान्यवरांचं विशेषतः सुधीरभाऊ मुनगट्टीवार हे आपल्या महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्राची आन बान आणि शान या रूपाने आणि महाराष्ट्र सुधीरभाऊंकडे बघत असतो आणि सुधीरभाऊ प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये येऊन आपल्याशी संवाद साधणार होते, परंतु काही त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे सुधीरभाऊ आपल्याशी लाईव्ह आज संवाद साधणार आहेत. म्हणून मी सुधीरभाऊंचं या स्टुडिओमधून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं शब्दसुमनांनी स्वागत करतो. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित माननीय श्री प्यारे खान साहेब यांचा थोडक्यात परिचय फार मोठा आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला त्यांचा अधिकचा परिचय होणारच आहे. आणि मान्य प्यारे खान साहेब मॅनेजिंग डायरेक्टर अस्मी ग्रुप ऑफ कंपनीज असं त्यांचं एक मोठं युनिट आहे. द महिंद्रा ट्रान्सपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड 2018 माननीय श्री YS मल्लिक माननीय सचिव वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे त्यांना अवॉर्ड देण्यात आलेला आहे. IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथे सुद्धा त्यांची अनेक व्याख्यानं आणि आयोजित करण्यात येतात. आणि अशा प्रकारचं अतिशय अनुभव संपन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व माननीय प्यारे खानजीच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहेत. त्याचप्रमाणे माननीय राणी द्विवेदीजी या भारतीय जनता पक्षाच्या आणि प्रवक्त्या आहेत महाराष्ट्राच्या. त्याचप्रमाणे त्या सदस्य आहेत युवा क्रीडा मंत्रालय खेलो इंडिया प्रतियोगिता आणि त्यासुद्धा एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये फार चांगलं काम आणि माननीय राणी त्रिवेदींजींचं आहे. मी फॉर्च्यून फाउंडेशनचे सदस्य श्री अनिल झोळे आपणास विनंती करतो की आपण माननीय प्यारे खानजी यांचं पुष्पगुच्छ आणि आपले पुस्तक भेट देऊन त्यांचं स्वागत करावं. श्री प्यारे खानजी. अनिल झोळे हे स्वच्छ भारत अभियानाचे नागपूर महानगराचे महामंत्री आहेत. धन्यवाद अनिलजी. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्रीमती राणी द्विवेदीजी ह्यासुद्धा या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित आहे. त्यांच्या स्वागतासाठी मी श्री किशोर भागडे भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर सहकार आघाडीचे अध्यक्ष आपणास विनंती करतो की आपण माननीय राणीजींचं आणि स्वागत करावं. त्याचप्रमाणे माननीय संजय चौधरी भारतीय जनता पक्ष उत्तर नागपूरचे अध्यक्ष हे सुद्धा मंचावर उपस्थित आहे. मी श्री नरेश कांबळे फॉर्च्यून फाउंडेशनचे सदस्य आपणास विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि पुस्तक देऊन स्वागत करावं. माननीय श्री संजय चौधरी स्वागत करतात आहे. श्री नरेश कांबळे शिक्षक परिषदेचे विभागाचे कोषाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे फॉर्च्यून फाउंडेशनचे सन्माननीय पदाधिकारी भारतीय जनता महानगरपालिकेतील माजी सत्तापक्ष नेते श्री संदीपजी जाधव हे सुद्धा मंचावर उपस्थित आहे. मी किशोर भागडे आपणास विनंती करतो की आपण माननीय संदीपजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद किशोरजी. आणि या स्वागत समारंभानंतर आपल्या संस्थेची भूमिका या उपक्रमाविषयीची अधिकची माहिती देण्याकरता मी फॉर्च्यून फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष माजी आमदार आदरणीय प्राध्यापक अनिलजी सोले सर आपणास विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. नमस्कार. फॉर्च्यून फाउंडेशन द्वारा आयोजित यूथ एम्पॉवरमेंट समिटच्या आत्मनिर्भर भारत स्वयंरोजगाराची संधी या व्याख्यानमालेच्या
7व्या दिवशीच्या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित झालेले या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, माजी वित्त व नियोजन मंत्री, माजी वनमंत्री आणि वृक्षारोपण पर्यावरण प्रेम या दृष्टीने साऱ्या महाराष्ट्राला माहीत असलेले स्पष्ट वक्ते, यशस्वी संसदपटू आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित राहून स्वअनुभव कथन करण्याकरता उपस्थित झालेले नागपूरचे यशस्वी उद्योगपती श्री पॅरेखानजी, आपल्या आयोजनामध्ये 2015 पासून सतत सहसंयोजक म्हणून काम करत असलेल्या श्रीमती राणीताई द्विवेदीजी, या ठिकाणी उपस्थित फॉर्च्यून फाउंडेशनचे उपाध्यक्ष आदरणीय श्री संदीपजी जाधव, आदरणीय श्री संजयजी चौधरी, फॉर्च्यून फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि या माध्यमातून सुधीरभाऊंचं मार्गदर्शन ऐकण्याकरता जुळलेले विदर्भातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील हजारो युवक युवती, आपल्या सर्वांचं मी फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की आज या व्याख्यानमालेचा 7वं पुष्प आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार गुंफणार आहेत. एक एक दिवस 3 तारखेनंतर पुढे पुढे आपण जात चाललेलो आहे. वेगवेगळे विषय आणि त्या विषयाचे वेगवेगळे आयाम हे युवकांसमोर या ठिकाणी आलेल्या वक्त्यांनी आणि उकललेले आहेत. आज सुधीरभाऊ राष्ट्रहिताचा पाया स्वयंरोजगार अशा पद्धतीचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय मांडणार आहेत. आपले प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आणि त्या नाऱ्याप्रमाणे आज युवक आत्मनिर्भर झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले पाहिजे. आणि म्हणून ही संपूर्ण 9 दिवसीय चर्चासत्र जी आहे ही सिरीज संपूर्णपणे स्वयंरोजगारावर समर्पित अशी आपण केलेली आहे. आदरणीय नितीनजी गडकरींनी 13 तारखेला उद्घाटन करताना सांगितलं होतं की आता आपण रोजगार देण्याकरता अनेक कंपन्या या ठिकाणी बोलवता आणि रोजगार देता, परंतु आता फॉर्च्यून फाउंडेशननी आपला फोकस बदलला पाहिजे आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून आम्ही ताबडतोब यावेळेस आम्ही स्वयंरोजगार या दृष्टिकोनातून विविध रोजगारांच्या संधी कशा उपलब्ध आहे याचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या सिरीजमधून करतो आहे. बंधू आणि भगिनींनो, सुधीरभाऊ मुनगंटीवार एक सुशिक्षित, सुसंस्कृत, कर्तव्य कठोर असं महाराष्ट्राचं नेतृत्व, ज्यांनी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचं अध्यक्षपदही भूषवलं आणि सत्ता जेव्हा आली त्यावेळेस वित्त व नियोजन मंत्री, वनमंत्री म्हणून एक यशस्वी कार्यकाल त्यांनी पूर्ण केला. बोलण्यामध्ये स्पष्टता, विचारांमध्ये सुस्पष्टता आणि सतत श्रम करण्याची तयारी, जनतेकरता धावून जाणारा असा नेता, विविध प्रकारचे उपक्रम करणारा एक उपक्रमशील आणि कल्पक नेता म्हणून सारा महाराष्ट्र आज सुधीरभाऊंना ओळखतो आहे. आणि त्याच्यामुळे मी काही अधिक वेगळा परिचय विदर्भात उभं राहून सुधीरभाऊंचा करून द्यावा अशी परिस्थिती नाही. याचं कारण विदर्भाचा कोपरा कोपरा सुधीरभाऊच्या आवाजाने दणाणून गेलेला आहे. आणि म्हणून वेळ पडली तर सरकारच्या चांगल्या निर्णयांचं स्वागत करणं आणि वेळ पडली तर त्यांच्या चुकीच्या निर्णयांवर कठोर वज्रघात करणं अशा पद्धतीचा सुधीरभाऊंचा स्वभाव या साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. परंतु सुधीरभाऊंचं एक दुसरं देखील व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे पर्यावरण प्रेमी नेत्याचं. स्वतः असताना करोडो वृक्ष, 50 कोटी वृक्ष या महाराष्ट्रामध्ये लागले पाहिजे याचा जप घेऊन आमच्यासारख्या अनेक लोकांना त्यांनी या प्रवाहामध्ये प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्हाला देखील त्यांनी उतरवलं. सारा महाराष्ट्र हिरवा करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. एक वित्त व नियोजन मंत्री, अर्थमंत्री म्हणून एक यशस्वी कारकीर्द सुधीरभाऊंनी जेव्हा पूर्ण केली त्याच वेळेस अगरबत्तीचा उद्योग कसा फोफावेल, आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये चंद्रपूर, गडचिरोली याच्यासारख्या बॅकवर्ड क्षेत्रामध्ये
छोटे छोटे उद्योग आपला आदिवासी युवक कसा उभा करू शकेल या दृष्टीने क्लस्टर्स निर्माण करणे, बांबूचा उद्योग निर्माण करणे, अगरबत्तीचा उद्योग निर्माण करणे, मध गोळा करण्याचे उद्योग निर्माण करणे, अशा पद्धतीचे अनेक उद्योग निर्माण करण्याचं काम आणि सुधीर भाऊंनी आपल्या याच्यात केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या विषयाला अनुषंगून एक योग्य असा यशस्वी नेतृत्व करणारा व्यक्ती म्हणून सुधीर भाऊ आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी सुधीर भाऊ आपलं मनापासून हृदयापासून आपलं स्वागत करतो आणि निश्चितपणे आपलं मार्गदर्शन आम्हाला आणि विदर्भातल्या युवकांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करतो. प्यारे भाई म्हणून आम्ही त्यांना म्हणतो. प्यारे खानजींचा परिचय हा योगेशजींनी करून दिला, परंतु एक वेगळ्या प्रकारचा परिचय मी विदर्भातल्या युवकांना विशेष करून प्यारेभाईंचा करून देऊ इच्छितो. हे व्यक्तिमत्व असं आहे की यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही हे म्हणणार नाही की कधी काळी हा व्यक्ती 10वी पासही नव्हता. मित्रांनो, 2013च्या पूर्वी एका गरीब कुटुंबात जन्मलेला हा व्यक्ती छोटंसं एखादं दुकान असलेला परिवार यांचा जो कसं तरी आपलं पोट भरत होता, 3 भाऊ बहिणी, आई वडील असा हा परिवार नागपूर शहरात राहत होता. आणि त्याच्यामुळे वयाच्या जेव्हा ते 5व्या वर्गात होते त्याच वेळेस त्यांना आपल्या कुटुंबाची जबाबदारी आणि स्वीकारण्याची आवश्यकता निर्माण झाली, कारण एवढी अडचण घरी होती. त्यावेळेस त्यांनी शिक्षणाकडे लक्ष न देता आणि छोटे छोटे उद्योग करण्याचं काम केलं, पैसा गोळा करण्याचं काम केलं, संत्रा विकण्याचं काम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर केलं. मनात इच्छा होती की काहीतरी करून आपल्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे. आज समाजाला आधार देण्याची भूमिका प्यारेभाई आपण करता, पण त्यावेळेस कुटुंबाला आधार दिला पाहिजे अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनात होता. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की एक ऑटो रिक्षा खरेदी करायचा. एक ऑटो रिक्षा खरेदी केला. या माणसाने नागपूर शहरात 2013 पर्यंत ऑटो रिक्षा चालवलेला आहे, पण त्याच्यातही त्यांना जे कर्ज घेतलं होतं त्याची परतफेड करू न शकल्यामुळे तो ऑटो विकावा लागला. आणि तो विकल्यानंतर यांनी O.P. सिंगच्या ऑर्केस्ट्रामध्ये देखील काम केलेलं आहे. आणि मग एक बस घ्यायची म्हणून त्यांनी कर्ज घेण्याचा प्रयत्न केला आणि एक बस घेतली, सेकंड हँड बस घेतली, परंतु त्याच्यातही त्यांना यश आलं नाही आणि तेही त्यांना सोडून द्यावं लागलं. बँकर्स लोन द्यायला तयार नव्हते. मनात उर्मी होती काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक ट्रक विकत घेतला. दुर्दैव पहा मित्रांनो की तो ट्रक जो आहे त्याचं ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्यामुळे तो ट्रक चकनाचूर झाला आणि यांच्या स्वप्नांना पूर्णपणे विराम मिळाला अशी स्थिती झाली. अनेक मित्रांनी सांगितलं यांना की तुला वाहन लाभी नाही, तू वाहनाचा धंदा करू नको, परंतु यांच्या मनात होतं आपण ते करायचं. आज 2018 साली 150 कोटीची कंपनी निर्माण करून देशातला एक्सलंट ट्रान्सपोर्टर म्हणून हा अवॉर्ड IIM अहमदाबाद यांनी प्यारेभाईंना दिला. आज नागपूर शहरात 300 कर्मचाऱ्यांचं ऑफिस आहे प्यारेभाईंचं. 2013ला प्यारेभाई आपण 10वी नव्हते, 10वीं पास नहीं थे आप, और आपके मन में था पेट्रोल पंप डालने का, पर पेट्रोल पंप डालने के लिए 10वीं पास होना अनिवार्य है. इसलिए आप 10वीं की परीक्षा में बैठे, 2 बार अयशस्वी हुए, तीसरे मर्तबा आप पास हुए. 2016 में 12वीं किया. आज नितिन जी गडकरी अनेक जगह, हमारे केंद्रीय मंत्री आदरणीय नेता अनेक जगह जिनका उल्लेख करते हैं वो प्यारे खान साहब है. मैं और अधिक ज़्यादा लंबा नहीं खींचना चाहता हूँ क्योंकि मुझे मालूम है कि ऑनलाइन चल रहा है सब और इसलिए उसकी एक समय सीमा रहती. पर हमारे बेरोजगार युवकों के लिए एक आशा का किरण जगाने की ताकत और प्यारे खान जी जैसे व्यक्तिमत्व से निश्चित रूप से मिलती है, जो 2013 में कुछ नहीं थे. आज 1,500 ट्रकों का मजमा लेकर के आज 150 ट्रेलर उनके आंगन में खड़े रहते हैं. ये स्थिति हो गई.
ही स्थिती निर्माण होऊ शकते मित्रांनो, जर चिकाटीने जिद्दीने काम केलं तर. आज मी प्यारेभाईंना विनंती केली की आदरणीय सुधीरभाऊ मार्गदर्शन करणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनापूर्वी 5 मिनिट आपण शुभेच्छा द्याव्या आणि लोकांसमोर एक आपलं चित्र उभं होईल की असंही होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर जे सुधीरभाऊंचं मार्गदर्शन होईल ते निश्चितपणे एक जिवंत मार्गदर्शन राहील, उदाहरणासहित मार्गदर्शन राहील. आणि त्याच्यामुळे मी आपल्यामध्ये आणि या दोन्ही लोकांच्यामध्ये अधिक वेळ न घेता सगळ्यांना पुन्हा एकदा जे जे जुळले आहेत त्या सगळ्यांचं, युवकांचं मी स्वागत करतो. सुधीरभाऊ आपलंही स्वागत करतो. मंचावरील सर्वांचं मी स्वागत करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अनिल जी. खुद ही को कर बुलंद इतना कि हर कयामत से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. माननीय प्यारे खानजी यांच्याबद्दल अनिलजींनी जी काही माहिती सांगितली, खरोखर एक माणूस जर मनामध्ये इच्छाशक्ती असली तर काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्यारे खानजी आहेत. म्हणून मी प्यारे खानजींना विनंती करतो की आपण आपले मार्गदर्शन आणि अनुभव थोडक्यात व्यक्त करावे. माननीय प्यारे खानजी. नमस्ते दोस्तों. अब मेरे बारे में तो बहुत ज़्यादा अनिल सोले जी ने बता ही दिया तो सबसे पहले मैं अनिल जी को धन्यवाद कहना चाहूँगा कि उन्होंने मुझे यहाँ बुला के 2 शब्द कहने का मौका दिया. तो दोस्तों मैं आपको एक मैसेज देना चाहता हूँ. बहुत सारा तो अनिल जी ने बता दिया है. लाइफ में 3 चीज़ें ऐसी है कि जिसका मतलब हमको पलट के लोगों को बताना है, वही एक सक्सेस है. तो मेरे लाइफ में ऐसा था कि 3 चीज़ बहुत ज़्यादा फेमस थी. कि लोग बोलते थे जो काम करने का मन ना करे वो काम कभी नहीं करना चाहिए, डर के आगे जीत है और कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. तो दोस्तों ये सारा गलत है. कुछ पाने के लिए आपको कुछ करना पड़ेगा. डर के आगे हमेशा दर्द है और जो काम करने का मन ना करे वो आप पहले करो, तभी आप सक्सेस होगे. आज देश में आत्मनिर्भर भारत की बात चल रही है. मैं उन बच्चों से भी कहना चाहूँगा और उनके पेरेंट्स से भी कहना चाहूँगा कि आज हमारे देश को काम करने वालों की ज़रूरत नहीं है. आज हमारे देश को काम देने वालों की ज़रूरत है. काम करने वाले तो हजारों लाखों करोड़ों में है, लेकिन दोस्तों काम देने वाले बनो. आज हमारे देश को काम देने वालों की ज़रूरत है. क्या कभी आपने सोचा था एक ऑटो रिक्शा चलाने वाला या एक संतरे प्लेटफॉर्म पे संतरे बेचने वाला या कुसुमगर में गाड़ी वॉशिंग करने वाला 1 करोड़ की कंपनी खड़ी कर सकता है? ये हर कोई भी खड़ा कर सकता है. ऐसा नहीं है कि ये मैंने खड़ा किया. मेरे पास तो एजुकेशन भी नहीं था दोस्तों. ये आप भी कर सकते हैं, ये हर कोई कर सकता है. लेकिन हमको सबसे पहले सेफ जोन से बाहर निकलना पड़ेगा. एक एरोप्लेन को देखिए, वो एयरपोर्ट की पार्किंग में खड़ा रहता, सबसे सेफ है. लेकिन उसकी पहचान तभी है जब वो आसमान का सीना चीरे. एक पानी के जहाज को ले लो, वो सबसे सेफ किनारे पे है. जब तक वो समंदर का सीना ना चीरे तब तक उसकी दोस्तों कोई पहचान नहीं है. आज हमारे पेरेंट्स बच्चों को बोलते हैं कि भाई ठीक है, कोई अच्छी नौकरी ढूंढ ले, अच्छी शादी कर ले, अच्छा घर बसा ले. वो तो हर कोई कर सकता है, लेकिन हमने देश को क्या दिया? आज हमें दोस्तों देश को देने की कुछ ज़रूरत है. जब तक हम इस फार्मूले से बाहर नहीं निकलेंगे हमारा देश तरक्की नहीं कर पाएगा. क्योंकि हमारे देश में आज काम देने वालों की ज़रूरत है, काम करने वालों की नहीं. तो मेरा सभी से ये गुजारिश है कि आप काम देने वाले बनिए, काम करने वाले नहीं. आज हमारी कंपनी को इंडिया और इंडिया के बाहर समेत
150 अवार्ड मिले, IIM समेत। श्री नितिन जी गडकरी ने भी अवार्ड दिया है, आनंद महिंद्रा जी ने भी दिया है। तो इंडिया और इंडिया के बाहर 150 अवार्ड, और आज हमारे 1300 लोगों को हमने रोजगार दिया है। आज हमारे कंपनी में 1300 लोग काम करते हैं। हम लोग नेशनल हाईवे इंडिया और इंडिया के बाहर भी, भूटान, नेपाल, बांग्लादेश। तो मैं आज की युवा पीढ़ी को यही कहना चाहता हूँ कि जब मेरे जैसा आदमी कर सकता है तो आप क्यों नहीं कर सकते। और एक मैसेज देना चाहता हूँ, देखिए मेरे पास तो ना एजुकेशन था, ना पैसा था, कुछ नहीं था। दोस्तों लोग बोलते कि इस देश में जातिवाद है, ऐसा कुछ नहीं है। यही चीज़ मैं युवा के मन से निकालना चाहता हूँ। मैं सलम एरिया में रहता था जहाँ पे बैंक 1 लाख रुपए का लोन नहीं देती थी, आज मुझे 200 करोड़ रुपए लोन दिया है। तो इस चीज़ से आपको कंटिन्यू प्रयास करते रहने पड़ेंगे, तब जाके आप सक्सेस होंगे। तो मैं इसी के साथ, अभी समय कम है और सुधीर जी को सुनना है, तो इसलिए मैं अपने 2 शब्द यहीं ख़त्म करूंगा। बोलने को तो बहुत कुछ है, लेकिन ज़्यादा समय का ये देखते हुए अनिल जी ने कहा था कि बस 5 ही मिनट बोलना है करके। तो सर धन्यवाद, आपसे मिलके भी बहुत खुशी हुई, और धन्यवाद अनिल जी। प्यारे खानजी, खूप खूप धन्यवाद. फार कमी शब्दात पण सारगर्भित अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण माननीय सुधीर भाऊ मुनगट्टीवार. सुधीर भाऊ हे वृक्षप्रेमी आहेत आणि पर्यावरणप्रेमीसुद्धा आहेत. त्यांना ते एव्हरग्रीन जनसेवक आहे, लोकनेते आहे आणि राजकारणीसुद्धा आहेत. त्यांचा सातत्याने पर्यावरण कसं चांगलं होईल महाराष्ट्राचा हा ध्यास त्यांचा राहिलेला आहे. अनेक वर्ष त्यांनी युवा मोर्चामध्ये काम केलं, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिले आणि एक यशस्वी संसदपटू म्हणूनसुद्धा. आणि सुधीर भाऊ सातत्याने आपल्या महाराष्ट्राचे विविध प्रश्न विधानसभेमध्ये मांडत असतात, पोटतिडकीने मांडतात आणि आत्मविश्वासाने मांडतात. त्यांना संख्यांचे किमयागार जरी म्हटलं तर चुकीचं होणार नाही, कारण की भाऊंचे जे आकडे असतात ते एकदम परफेक्ट असतात आणि पुढच्या माणसाला ते अबोल करून टाकतात. अशा प्रकारचं एक महाराष्ट्राचं उमदं नेतृत्व, महाराष्ट्राची आन बान आणि शान, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरी हा ध्यास घेऊन एकच लक्ष 50 कोटी वृक्ष ही भूमिका संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी हा यशस्वी कार्यक्रम त्यांनी राबवला. असे आमचे लाडके नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुधीरभाऊ मुनगट्टीवार, मी आपणास विनंती करतो की आपल्या ओघवत्या वाणीने आम्हाला मार्गदर्शन करावं. श्री सुधीरभाऊ मुनगट्टीवार. नमस्कार. या ठिकाणी उपस्थित आदरणीय माजी आमदार, बेरोजगारांसाठी सदैव विविध कार्य हाती घेऊन काम करणारे आमचे नेते माजी आमदार अनिल सोगेजी, ज्यांनी आपल्या यशाचं गमक सांगितलं, अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं, मार्गदर्शक विचार व्यक्त केले, असे श्री प्यारे खानजी, क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठे योगदान आहे, अशा राणी द्विवेदीजी, संजयजी चौधरी, श्री संदीप जाधवजी व इतर सर्व माझ्या सळसळत्या रक्ताच्या, धडकत्या हृदयाच्या या फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून, युथ एम्पॉवर समिटच्या माध्यमातून राष्ट्रहिताचा पाया स्वयंरोजगार या विषयावर मनोगत ऐकण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम श्री अनिल सोगे व त्यांच्या टीमचं धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की या
युवकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधता यावं यासाठी फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून, युथ एम्पॉवरमेंट समिटच्या माध्यमातून तरुणांशी विविध नेत्यांचा, विविध वक्त्यांचा संवाद या माध्यमातून करण्याचा निर्णय केला. आज राष्ट्रहिताचा पाया स्वयंरोजगार या महत्वपूर्ण विषयावर आपण संवाद करणार आहोत. मॅन इज अ सोशल एनिमल इथून मॅन इज अ सेल्फिश एनिमल ही व्याख्या 21व्या शतकामध्ये आपण बघतोय, पाहतोय, अनुभवतोय. पण बूंद बूंद से बनता है सागर, कण कण में है भगवान, या मनीनुसार व्यक्ति व्यक्ति से बनता है देश और राष्ट्रहित का काम. आणि यासाठी राष्ट्रहिताचा पाया स्वयंरोजगार या विषयावर आपण संवाद करतोय. शरीर तेव्हाच आपण निरोगी म्हणतो जेव्हा प्रत्येक अवयव सुदृढ असतो. देश तेव्हाच आपण मजबूत म्हणतो जेव्हा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिवार हा रोजगार युक्त असतो. साधारणतः सरकार रोजगार देते असा आपला गोड गैरसमज आहे. सरकार रोजगार देत नाही, सरकार रोजगाराच्या संधी निर्माण करते. पण सरकार जेव्हा रोजगाराच्या संधी निर्माण करते तेव्हा प्रत्येकाला या रोजगाराच्या संधीचा उपयोग करण्यासाठी, फायदा घेण्यासाठी पुढे यावं लागतं. याचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, परिश्रम घ्यावे लागतात, कष्ट करावे लागतात. विहीर खोदली म्हणजे तहान भागत नाही, तर पाणी आपल्याला घ्यावे लागतं. आता पाणी घेण्याच्या पद्धती अनेक असू शकतात. बकेटनी पाणी घेता येतं, सोलार पंप लावता येतो, इलेक्ट्रिक पंप लावता येतो, पायऱ्यानी आपल्याला विहिरीच्या पाण्यापर्यंत पोहोचता येतं. तसंच रोजगाराच्या संधी सरकार निर्माण करत असेल, पण या संधीचा उपयोग आपण कसा घ्यावा हे मात्र प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं नियोजन स्वतः करावं लागतं. ती कथा लहानपणी मला फार आवडायची. जेव्हा आमचे शिक्षक सांगायचे की त्या देशाची प्रगती आणि उन्नती कोणी थांबवू शकत नाही, की ज्या देशाच्या तरुणांमध्ये, ज्या देशाच्या तरुणाईमध्ये पूर्णपणे देशहिताची ऊर्जा असते, राष्ट्रहिताची शक्ती असते, राष्ट्रहिताचा विचार असतो. आणि तेव्हा त्यांनी उदाहरण दिलं की आम्ही एका देशात गेलो, एक बांधकाम कामगार तिथं विटा लावून भिंत उभी करत होता. आम्ही त्यांना विचारलं की ही भिंत तुम्ही उभी करत आहात, आणि सहज प्रश्न केला की आप क्या कर रहे हो. तो कामगार म्हणाला मैं ईट लगा रहा हूं. दुसऱ्या देशात गेलो, काम तेच होतं, पण ते काम करणाऱ्या, त्या वीट लावणाऱ्या कामगाराला विचारलं की आप क्या कर रहे हो. तो म्हणाला मैं भवन का निर्माण कर रहा हूं. काम तेच होतं, विचार बदलला होता. आम्ही तिसऱ्या देशात गेलो, तिसऱ्या देशामध्ये एक वीट लावणारा बांधकाम कामगार होता. त्याला प्रश्न केला की आप क्या कर रहे हो. तो म्हणाला मैं देश का निर्माण कर रहा हूं. भावना महत्वाची आहे. ही भावना की आम्ही जे काम करतो ते प्रत्येक काम राष्ट्रहितासाठी आहे. माझ्या परिवाराचं पालन पोषण करताना, माझ्या परिवाराची आर्थिक चिंता व्यक्त करत असताना मी जे काम करेन उत्तम असावं, ते काम गुणवत्तापूर्ण असावं. या देशामध्ये जीडीपीची चिंता करणारे, चिंतन करणारे अनेक लोक आहेत. देशाचा जीडीपी कमी झाला, देशाचा जीडीपी वाढला की यांच्या ब्लड प्रेशर मध्ये लो अप होत असत. काही नेते निरक्षरता, दारिद्र्य, गरिबी यावर चर्चा करणारे आहेत, दुःख व्यक्त करणारे आहेत. पण जीडीपीची चिंता, निरक्षरता, दारिद्र्य, गरिबी यावर फक्त चर्चा करून होणार नाही. यामध्ये मी काय योगदान देऊ शकतो याचा विचार करणारे तरुण आणि या तरुणांना दिशा देणारे
अनिल सोगेजी सारखे नेते यांची संख्या जास्त व्हावी ही आवश्यकता आहे. आपण जे काम करतो ते राष्ट्रहितासाठी करतो असा जर मनात विचार आला की योगी अरविंद म्हणायचे की जो भी काम करो वह ईश्वर की अर्चना समझकर करो, जूता भी पॉलिश करना है तो ऐसा चमकाओ कि चेहरा देख सके. खरं तर या देशाला काहीच कमी नव्हतं. पहिल्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत हा देश जगाचा आर्थिक दृष्टिकोनातून कप्तान होता. 17व्या शतकात जगाच्या जीडीपी पैकी 24.4% जीडीपी हा या देशाचा होता. या देशाचं वर्णन सोने की चिडिया म्हणून केलं जायचं. डाल डाल पे सोने की चिडिया हे शब्द गीतातून सहजपणे यायचे. सोन्याचा धूर, दुधाच्या नद्या वाहतात असं वर्णन केलं जायचं. चिनी प्रवासी यायचा तक्षशिला नालंदा विद्यापीठाच्या शिक्षणाबद्दल प्रवास वर्णन लिहायचा. पण या देशाची वाटमारी झाली, लुटमार झाली तरी हा देश संपत नव्हता. या देशाची संपत्ती लुटेरे, आक्रमणकारी, परकीय येऊन घेऊन जात होते. पण या देशाची मानसिकता राष्ट्रहिताची होती. या देशाची मानसिकता ही ऊर्जा निर्माण करणारी होती, ही अक्षय ऊर्जा होती. ही मात्र संपत नव्हती. पण ही संपवण्यासाठी नवीन डाव आला. 1832 मध्ये मेकॅले नावाचा एक इंग्रज अधिकारी म्हणाला की भारताला आर्थिक शक्तीपासून कमजोर करायचं असेल, या देशाला गुलाम ठेवायचं असेल तर फक्त हातात बेड्या पायात बेड्या टाकून होणार नाही. यांच्या मेंदूच्या मानसिकतेला बेड्यात जकडलं पाहिजे. आणि ही मेंदूची मानसिकता बेड्यात जकडायची असेल तर ज्या देशामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी मानल्या जात होती तिथं जॉब क्रिएटर नव्हे जॉब सीकरची संख्या वाढवा. आणि आज असंच झालंय. सरकारी बस नको आहे, सरकारी शाळा नको आहे, सरकारी दवाखाना नको आहे, पण सरकारी नोकरी हवी आहे. कारण आमची मानसिकता नोकरीच्या चक्रामध्ये अटकायला लागली आणि जॉब सीकरची संख्या वाढली, जॉब क्रिएटरची कमी झाली. नोकरी मागणारे करोडो झाले आणि नोकरी देणारे मात्र हजारो राहिले. इथून सुरू होतो राष्ट्रहिताचा पाया, स्वयंरोजगार. की राष्ट्र पुढे गेलं पाहिजे, माझा भारत शक्तिशाली झाला पाहिजे, माझा देश वैभवशाली झाला पाहिजे, माझा देश भयमुक्त, भूकमुक्त, विषमता मुक्त झाला पाहिजे. तर माझ्या विदर्भाच्या या सळसळत्या रक्ताच्या, धडकत्या हृदयाच्या तरुण तरुणींनी मनात एक विचार केला पाहिजे की मी स्वयंरोजगाराच्या शोधात पूर्ण शक्तीने कार्य करेन. जसं देवाला सुकलेलं फूल आपण वाहत नाही, टवटवीत फूल वाहतो, तसं राष्ट्रहिताचा विचार करताना, भारत माता की जय म्हणताना मनात एकच संकल्प की मी देशासाठी स्वतःच्या परिवाराचं पालन पोषण करत माझा स्वयंरोजगार हा मला कसा करता येईल. आज आपण जगामध्ये प्रगत देशाच्या संदर्भामध्ये जेव्हा वाचन करतो, त्यांच्या देशाच्या प्रगतीचा आलेख वाचून काढतो, तेव्हा आश्चर्य एका गोष्टीच आपल्याला होतं की 9 ऑगस्ट 1965 ला स्वतंत्र झालेला सिंगापूर आज जगामध्ये पर कॅपिटा इन्कम मध्ये अमेरिकेपेक्षा कसा जास्त आहे. जगामध्ये पहिल्या 3 देशामध्ये सिंगापूर, ज्या सिंगापूरमध्ये पाणी मलेशियातून येतं, तो सिंगापूर 9 ऑगस्ट 1965 ला स्वतंत्र झाला. पण जगाच्या पर कॅपिटा इन्कम मध्ये पहिल्या 3 देशात कसा येतो. दुबई सारखा देश, ज्या देशामध्ये गोड पाण्याचा एक थेंब सोन्यापेक्षा मूल्यवान आहे, जिथं फक्त रेती आहे, ज्या देशामध्ये कोणीही असं गीत लिहू शकत नाही की मेरे देश की धरती उग गए हिरे आणि मोती, असं गीत म्हणू शकत नाही. प्रतिकूल वातावरण, पण जगाच्या नकाशामध्ये दुबई का पुढे चाललाय. हिरोशिमा, नागासाकी
बेचिराग झालेलं जपान, ज्या जपानला सुनामी, ज्वालामुखी, भूकंप नित्य नियमाने येतात, पण जपान अजूनही ताठ उभा आहे. आणि या सर्व प्रगतीच्या मागे जर एखादा विचार असाल तर तो प्यारे खानजींनी आपल्या अतिशय कमी क्षणात सांगितलेला विचार आहे. आणि तो भाव म्हणजे एकच भाव, तो म्हणजे राष्ट्रहित. राष्ट्रहित में करेंगे काम, फिर लेंगे काम के दाम. आणि फिर लेंगे काम के दाम ही भावना असेल तर माझ्या या सर्व तरुणाईला माझं आव्हान आहे की नंबर 1 किंवा उन्नती 1 या साऱ्या प्रगत देशाचं एकच सूत्र होतं. नंबर 1 म्हणजे जे जगात होतं त्यामध्ये आम्ही नंबर 1 असलो पाहिजे किंवा उन्नती 1 असलं पाहिजे. दुबईमध्ये आपण पाहिलं मॅजिकल गार्डन असेल, दुबई फ्रेम असेल, आणि आता पाण्यामधून जाणारी ट्रेन असेल, हवेमध्ये उडणाऱ्या गाड्या असतील, काय संकल्प, काय स्वप्न. कारण दुबई असेल, सिंगापूर असेल, जपान असेल, हे साऱ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करतात. सूत्र एकच की नंबर 1 किंवा ओनली 1. आणि आपण मात्र अपयशाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकायचं काम करतो, कारण शोधतो. जर तर किंतु परंतु बट या मानसिकतेला आपल्याला बदलावं लागेल. काळी मांजर आडवी गेली अपशकून झाला, सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आला म्हणून नापास झालो, मी गरीब परिवारात जन्मलो म्हणून माझी प्रगती होत नाही. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, गरीब परिवारात जन्म घेणे चूक नाही, पण आयुष्यभर गरीब राहणे मात्र घोडचूक आहे. लहानपणी आपल्याला ज्या म्हणी आपण ऐकल्यात, अंथरूण पाहून पाय पसरावे, खरं तर या म्हणी आता बदलल्या पाहिजे. एक मोठा संकल्प, एक मोठा स्वप्न, राष्ट्रहिताचा, देशहिताचा. जेव्हा आपण 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य प्राप्त झालं, तेव्हा आपल्यापैकी कोणाचाही जन्म कदाचित झालेला नसेल. आपण ऐकणाऱ्यापैकी आपण फक्त स्वातंत्र्याचा इतिहास बघितला नसेल, पण स्वातंत्र्याचा इतिहास वाचला. हजारो शहीदांनी, लाखो शहीदांनी प्राणाची आहुती दिली. हा देश माझा परिवार आहे या भावनेने भारत माता की जय, वंदे मातरम म्हणत, हातात तिरंगा ध्वज घेत आपल्या प्राणाची आहुती भारत मातेच्या चरणी अर्पण केली. आता 15 ऑगस्ट 2022 ला आपण या देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण करत असताना प्रत्येक तरुणाला आपण जे काम करतो त्या कामामध्ये गुणवत्ता वाढवावी लागेल, आपली कॅपॅसिटी, क्षमता वाढवावी लागेल, मेंटल टफनेस वाढवावा लागेल. आपल्याला जे गुण ईश्वराने उपजत दिले आहे त्या गुणाच्या संदर्भामध्ये त्या गुणांचा विकास करत मी देशासाठी परिवाराचं पालन पोषण करत असताना राष्ट्रहिताचा विचार करून कशा पद्धतीने स्वयंरोजगार विकसित करू शकेल याचा विचार आपल्याला करावा लागेल. आपल्याला जी ब्रह्म जिज्ञासा आपण म्हणतो, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, स्वतःचा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. वेद असेल, भागवत असेल, भगवद्गीता असेल, या प्रत्येकाची सुरुवात प्रश्नाने झाली आहे. प्रश्न विचारला गेलाय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युष्वा मामका पांडवा शैव किमकुर्वत संजय. म्हणजे धृतराष्ट्रांनी सुद्धा भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकात प्रश्न विचारला. आपणही आपल्या मनाला नेहमी काम करत असताना प्रश्न विचारले पाहिजे. हे खरं आहे की आपण मनुष्य योनीतल्या श्रेष्ठ योनीमध्ये जन्म घेतला, मी काय करू शकतो, त्यासाठी माझी काय तयारी आहे. पण डाएट प्लॅन करतो, पण मेंटल प्लॅन करतो की माझी मानसिकता कशी बदलायची, अवचेतन मनात काय फीड करायचं,
मी जेव्हा सिक्रेट पुस्तक वाचलं, जगातल्या यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती त्या सिक्रेट पुस्तक लेखकांनी घेतल्या, त्या शेकडो यशस्वी जगातल्या उद्योगाचं क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, जगातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झालेल्या व्यक्तींमध्ये एकच साम्य होतं, आणि ते साम्य होतं की यापैकी प्रत्येक व्यक्तीने लक्ष निश्चित केलं आणि ते लक्ष आपल्या अवचेतन मनामध्ये पोहोचवलं. आपलं अवचेतन मन, की ज्या अवचेतन मनामध्ये आपण लक्ष पोहोचवण्याची आवश्यकता आहे. जग बदलत, वेगाने बदलत आहे. पहिल्यांदा एखादी कंपनी उघडायची तर 100 वर्ष त्या कंपनीचं गुडविल असायचं, ती कंपनी काम करू शकत असायची. पण आता वेगाने टेक्नॉलॉजी बदलते. कालची नोकिया कंपनी 10 वर्षात कुठं होती याचा पता लागत नाही, आणि किती वेगाने प्रगती होत आहे. एक काळ असा होता की कबूतर जा म्हणून डाक पाठवले जायची, मग शाही पैगाम, मग डाकिया, टेलिग्राम, कोरियर, ईमेल, व्हॉट्सअप, आणि आता तर व्हॉट्सअप पेक्षाही वेगाने संदेश पोहोचवू शकतील असे नवीन संशोधन तयार आहे. मग अशा सर्व वेगाने बदलणाऱ्या युगात आपल्यामध्ये काही गुण आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. सुदैवाने या देशाचं हे सौभाग्य आहे की एक मन की बात करणारा प्रधानमंत्री, विश्व गौरव नरेंद्र मोदीजी सारखा नेता आपल्याला प्राप्त झाला. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आजपर्यंत या देशामध्ये जनतेशी संवाद करणारा प्रधानमंत्री. खरं तर मन की बात करताना अनेकांना ईर्ष्या होते, आणि मन की बात वर टीका करताना ते ढंग की बातही करू शकत नाही. पण माननीय मोदीजी या देशाला ऊर्जा देत, तरुणाईला आवाहन करत, या देशाच्या उद्योग क्षेत्रामध्ये, या देशाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये किती किती मंत्र दिलेत. झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्ट. आज डिफेन्स मध्ये 70% आपल्याला लागणारी शस्त्र सामग्री आपण आयात करतो. माननीय मोदीजींनी सांगितलं कि मेरा देश आत्मनिर्भर भारत होना चाहिए. 20,97,053 कोटी रुपयाचा पॅकेज दिलं. तरुणांना मुद्रा योजना दिली, तरुणांना स्टँडअप योजना दिली, तरुणांना स्टार्टअप योजना दिली. वोकल फॉर लोकलचा नारा दिला. स्वर्गीय माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजींनी नारा दिला होता, जय जवान जय किसान. श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींनी त्याला नारा दिला, जय विज्ञान. माननीय नरेंद्र मोदीजींनी हा भारत या विश्वगुरु व्हावा, विश्व कप्तान व्हावा, यासाठी जय जवान जय किसान जय विज्ञान एक शब्द जोडला, जय अनुसंधान. जपानची प्रगती आपण पाहतो. जगात 3ऱ्या क्रमांकाचा जीडीपी असणारा देश आहे. $5.5 ट्रिलियन इकॉनॉमी. पहिल्या नंबरवर अमेरिका, 2ऱ्या नंबरवर चायना. पण जपान सारखा असा देश की जिथं भूकंप येतो, सुनामी येते, ज्या ठिकाणी ज्वालामुखी जिवंत असतो, कधी कोणतं संकट येईल हे माहित नाही. पण जपान पुढे गेलं त्याला एकच कारण आहे, जो जमीनदाराचा देश होता, जो जागीरदारांचा देश होता, त्या देशामध्ये एकच शिकवणूक दिली की पहिले कंट्री फर्स्ट, नंतर आम्ही. मोरल एज्युकेशन दिलं, मोरल कॅरेक्टर अँड इंटिग्रिटी. 1905 ला रशियाला हरवणारा हा देश नागासाकी, हिरोशिमावर अणुबॉम्ब पडला, बेचिराख झाला. पण या देशाने आज 3ऱ्या क्रमांकाचं आर्थिक स्थान जगात पटकवलं असेल कारण तिथं असणारा प्रत्येक तरुण तरुणी जेही करतो ते राष्ट्र विकासासाठी करतो. जपानचं हे वैशिष्ट्य आहे की 9.9% परफेक्शन म्हणजे 0. परफेक्शन असेल तर 10 पैकी 10 गुण असले पाहिजे.
मोरल कैरेक्टर, मोरल एजुकेशन, कि मैं जो भी काम करूंगा वो देश के लिए काम करूंगा. 1964 मध्ये बुलेट ट्रेन, तेही 9 दिवस अगोदर, म्हणजे जे लक्ष्य होतं, उद्दिष्ट होतं, त्यापेक्षा 9 दिवस अगोदर पूर्ण केलं. त्या देशाची ट्रेन 6.5 सेकंद वर्षाला लेट जाते. 10 सेकंदापेक्षा जास्त लेट झाली तर प्रमाणपत्र दिलं जातं. आणि आमच्या देशामध्ये आम्ही 10 तास उशीर झाला तर यात्रीगण असुविधा केली, खेद है, एवढं वाक्य आपण जेव्हा ऐकून पुढे जातो तेव्हा तुम्हाला मला सर्वांना चिंता केली पाहिजे. कधीतरी मग शिक्षकांनी सांगितलेली ती जर्मनच्या सुईची गोष्ट, की दुसऱ्या देशाचा एक मंत्री जर्मन मध्ये गेला. आज जर्मनची लोकसंख्या 9-9.5 कोटी, पण आमच्या देशाच्या बरोबरीने इकॉनॉमी मध्ये जर्मन धावतोय. आजही जर्मन हे 5 देशामध्ये, जपान नंतर 4थ्या क्रमांकामध्ये जर्मनी आहे. 5व्या क्रमांकावर आम्ही आहोत. जर्मनीमध्ये असणारी मर्सडी, जर्मनीमध्ये जन्माला आलेली BMW, जर्मनीमध्ये असणारी ऑडी गाडी जगविख्यात आहे. आणि जगविख्यात असण्याचं एकच कारण आहे की जी ही वस्तू होईल ती टिकाऊ होईल, जी ही वस्तू उत्पादन होईल, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊ द्या, माझ्या देशाच्या नावाचा गौरव कुठेही खराब होता कामा नये. आणि म्हणून आमच्या शिक्षकांनी सुईची गोष्ट सांगितली होती की दुसऱ्या देशाचा एक उद्योग मंत्री जर्मनमध्ये गेला, सुई बनवणाऱ्या कारखान्यात गेला, ऑटोमॅटिक मशीन मधून सुई तयार होत होती, समोरच्या ट्रे मध्ये तयार सुई येत होती. त्या हजारो सुया असणाऱ्या त्या ट्रे मधल्या काही सुया या दुसऱ्या देशातल्या मंत्र्यांनी उचलल्या, बघितल्या आणि पुन्हा त्या ट्रे मध्ये टाकल्या. त्या उद्योगपती मालक आणि त्या देशाचा म्हणजे जर्मनीचा उद्योग मंत्री हे काही सेकंद थोडे मागे थांबलेत आणि त्या मॅनेजरला म्हणाले की ये ट्रे पूरा का पूरा रिजेक्ट कर दो. दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांनी हा ऐकलं, तो म्हणाला मैंने हाथ लगा दिया तो आपने पूरा ट्रे रिजेक्ट कर दिया. तो म्हणाले नहीं, देखो आपके सम्मान या आपके अवमान की बात नहीं है, मगर आपका पसीना अगर इस सुइयों को लगा होगा आणि या सुया जर जंग खाल्ल्या दुसऱ्या देशामध्ये आम्ही एक्सपोर्ट करतोय, त्या देशामध्ये आमच्या देशाच्या संदर्भात जे गुडविल आहे, ख्याती आहे, त्या ख्यातीला कुठेही नामुष्कीची भाव नव्हता का. आम्हाला बदलावं लागेल. या देशामध्ये आज आमच्या समोरचा प्रश्न आहे, थोडा शिकला की गाव सोडतो, थोडा जास्त शिकला की जिल्हा सोडतो, खूप जास्त शिकला की देश सोडतो. आज देशाला शिक्षणासोबत राष्ट्रीयतासाठी स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी एक संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. ही मानसिकता बदलवण्याची आवश्यकता आहे. एपीजे अब्दुल कलाम रामेश्वरच्या त्या समुद्र किनाऱ्यावर एका गरीब कुटुंबात जन्म घेत का. भावना किती मोठी. त्यांचं पुस्तक वाचा. DRDO मधून इस्रो मध्ये गेले, नासा मध्ये बोलवलं होतं, पण हा मिसाईल मॅन जग बोलवत होता. जगातल्या अनेक रिसर्च इंस्टीट्यूटनी त्यांना सांगितलं कि बचपन से आपने सपना देखा है PhD होने का, आइए हमारे देश में रिसर्च करिए, PhD भी दी जाएगी. पण एपीजे अब्दुल कलाम म्हणाला मेरे लिए राष्ट्र सर्वोपरि है. हाँ, मैं PhD नहीं कर पाऊंगा मगर मैं अपने देश के लिए काम करूंगा. आणि या मिसाईल मॅननी देशासाठी काम केलं. आणि ज्या भारतरत्न एपीजे अब्दुल यांनी आपलं ज्ञान या देशाच्या चरणी, भारत मातेच्या चरणी अर्पण केलं, आपला रोजगार करत असताना देशहिताचा विचार केला. जे PhD होण्यासाठी ज्यांच्या मनामध्ये इच्छा होती पण दुसऱ्या देशात ते गेले नाही, त्यांनाच आज जगातल्या अनेक देशांनी PhD देण्याचा एक मोठा प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना आपल्याला एका गोष्टीकडे विचार करण्याची आवश्यकता की आपला देश कुठे कमी नव्हता.
1910 मध्ये युके मध्ये कोणी सांगतो की क्लस्टर ही आमची कन्सेप्ट आहे, पण आपल्या देशामध्ये क्लस्टर ही कन्सेप्ट अनेक वर्षापासूनची, अनेक शतकातली होती. सालेम तामिळनाडू साबुदाणा बनवणारा क्लस्टर, शिवाकाची फटाके बनवणारा क्लस्टर, कनौज अत्तर करणारं क्लस्टर, अलीगड लॉक ताजा करणारं क्लस्टर, मुरादाबाद ब्रॉस आयटम बनवणारं क्लस्टर, कानपूर चामड्याची पादत्राणे बनवणारं क्लस्टर, आग्रा पेठा क्लस्टर. मोठी यादी आपल्याला करता येईल, पण ही यादी करत असताना सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करण्याची मानसिकता मात्र आज आपल्याला निर्माण करण्याची आवश्यकता आहे. की आपल्याला जी संधी आहे ती संधी आणि त्या संधीचा योग्य उपयोग हा आपल्याला करण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावा लागेल. खरं तर जगामध्ये आज 356 मिलियन पॉप्युलेशन, हे फक्त भारत देश आहे जिथं तरुणाई आहे. जगात असा कोणताही देश नाही की इतकी तरुणाई ऊर्जा जगाच्या कोणत्याही देशामध्ये आज नाही. 269 मिलियन चायना युथ पॉप्युलेशन आहे. निसर्गाने आम्हाला भरभरून दिलं आणि आज आपल्याला स्वयंरोजगाराच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेचा ऍव्हरेज एज 37.7 आहे, चायनाचं 37 आहे, जपानचं 48.4 आहे, जर्मनीचं 45.9 आहे आणि भारत अशी ऊर्जा तरुणाई 26.8. पण कामासाठी या ऊर्जेचा उपयोग कसा करता येईल, या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी कसा उपयोग करता येईल. वोकल फॉर लोकल हा एक मंत्र आहे. कारण जेव्हा मी विचार करतो, मला तर आता नवीन सवय लागली की कोणतीही वस्तू आली तर माझ्या देशात का होऊ शकत नाही. आपल्यालाही माहित असेल, एक दिवस मी यादी करायला सुरुवात केली की सकाळपासून आपण ज्या वस्तू वापरतो त्यामध्ये किती वस्तू आहेत की ज्यांनी गुडविल तयार केलं आपल्या देशामध्ये निर्माण होतात. माझ्या लक्षात आलं की आपल्याला तर मोठी संधी आहे, मोठा स्कोप आहे. प्रयत्नाची परिसीमा, आपल्याला प्रयत्नाची सीमा ही गाठण्यासाठी खूप मोठी संधी आहे. सकाळी उठलो, हँडवॉश डेटॉलचा वापर जेव्हा कंपनी पाहिली ब्रिटिश 1933 मध्ये, टूथब्रश घेतला, टूथपेस्ट घेतली, टूथपेस्ट वर नाव वाचलं कोलगेट कंपनी. 1806 मध्ये न्यूयॉर्क अमेरिका. मग स्लीपर घातली बाटाची. 24 ऑगस्ट 1894 ऑस्ट्रिया हंगेरी, टॉमस बाटाने. आणि आता त्याचं हेडक्वार्टर ल्युसेन स्वित्झर्लंड मध्ये. पत्नीला म्हटलं कॉफी कर, मग कॉफीची बॉटल पाहिली नेसकॅफे 1938 स्वित्झर्लंड. हे लिहायसाठी पेन काढली युनिबॉल. आणि मग लक्षात आलं की जपान मित्सुबिशी कंपनीची 1979 मध्ये जन्माला आलेली कंपनी. मी मोबाईल हातात घेतला, माझ्याकडे C5 नोकिया. म्हटलं हाय मोबाईल कुठचा आहे बघा, हा फिनलँडचा. आणि मग गुगल मध्ये काही सर्च करण्यासाठी मोबाईल काढला, स्मार्टफोन सॅमसंग 7. आणि जेव्हा त्याची माहिती गुगल मधून घेतली, 1 मार्च 1938 साऊथ कोरिया. एवढ्याही गरमीमध्ये म्हटलं विचार केला आता थंड झालं पाहिजे, एसी लावला. ओ जनरल तेही जापानी कंपनी, आणि ओ जनरल हे आता थायलंड मध्ये वस्तू तयार करतात. दाढी करायला गेले जिलेट बुलेट अमेरिका. ओल्ड स्पाइस कंपनी अमेरिका. मान्य मोदीजींनी म्हणून नारा दिला की वोकल फॉर लोकल. आपल्या देशाला संधी आहे, 138 कोटीची लोकसंख्या आहे, पण आपली अडचण आहे की पती दुकानात अगरबत्ती लावतो, ग्राहकाची वाट बघतो आणि मुले आणि पत्नी अमेझॉन मधून वस्तू मागवत आहे. मग या शृंखलेला आपल्याला तोडता येईल. आपण औषधी वापरतो 40% API ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंटिग्रेट चायना मधून येतात, आपल्याला बदल करता येईल.
माननीय मोदीजींनी आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून ज्या देशाला मंदिराचा देश म्हटलं जायचं, आज भारत बायोटेक ही वॅक्सिन जगभर जाते. आज जगामध्ये सर्वात जास्त औषधी जगाला पुरवणारा देश, ज्या देशाला मंदिराचा जादूगराचा देश म्हणून हिणवलं जायचं, तो देश आज जगाला आरोग्याच्या संदर्भात सर्वात जास्त मदत करणारा देश आहे. संधी खूप आहे. जे विकल्या जातं ते पिकवता येतं. आज महाराष्ट्राचा जेव्हा मी विचार करतो, 3 कोटी अंडे रोज लागतात. 1 कोटी अंडे आमच्या राज्यात होतात, 2 कोटी अंडे इतर राज्यातून आपण आणतो. मुंबईमध्ये 15 लाख लिटर दूध गुजरातच्या अमूलचं आणतो. अशा अनेक विषय आहेत की ज्यामध्ये आपण आपल्या राज्याला आत्मनिर्भर करण्यासाठी नियोजन केलं पाहिजे. मी पोंभुर्ण्याला अगरबत्ती उद्योग सुरू केला. मला जेव्हा माहिती घेत होतो, गडकरी साहेबांच्याकडे बसलो असताना गडकरी साहेब सांगत होते की 3.5 कोटीच्या बांबूच्या काड्या अगरबत्ती आपण इम्पोर्ट करतो. व्हिएतनाम, कोरिया, चायना मधून अगरबत्ती इम्पोर्ट होते. मला आश्चर्य वाटायचं, देव आपला, देवाची भक्ती आपली, देवाची आरती आपली, देवाची श्रद्धा आपली, अगरबत्ती चायना, व्हिएतनाम, कोरियाची 50% पुण्य आमच्या वाट्याला, 50% पुण्य त्यांच्या वाट्याला. अशा प्रसंगामध्ये पोंभुर्ण्याला आता आमच्या आई बहिणींच्या हातून 1200 टन अगरबत्ती आम्ही करतो. सिद्धिविनायक देवाच्या चरणी सुद्धा पोंभुर्ण्याची अगरबत्ती लागते. तेव्हा मला आनंद होतो की आता 50% पुण्य चायनाचं आणि 50% भारताचं नाही, 100% पुण्य आमचंच आहे. या देशामध्ये टूथपिक फक्त आसाम मध्ये तयार व्हायची. पोंभुर्ण्याला आम्ही टूथपिक उद्योग टाकला. दाताची फट आमची, त्याच्यात अटकणारा कण आमचा, पण टूथपिक मात्र कोरियाची असायची, मेड इन कोरिया. अरे हे काही जेटचं इंजिन नव्हतं, एक साधी काडी होती, पण ती बनवण्यामध्ये आम्ही मागे पडलो. आज या स्पर्धेच्या युगात या जगाचा जगद्गुरु होण्याची क्षमता आमच्या देशामध्ये, आमच्या डीएनए मध्ये आहे. त्या ढाक्याची मलमल मातीच्या काडीमध्ये पूर्ण साडी असायची. आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वांनी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून एक नवचेतना निर्माण करण्याचा आम्हाला कार्य करायचं आहे. आम्हाला या माध्यमातून तरुणांना एकत्र करण्याची आवश्यकता आहे. आणि तरुण जे काम करेल ते राष्ट्रहितासाठी करेल. त्यांचा जोही उपजीविकेचं साधन असेल, स्वयंरोजगार असेल, ते राष्ट्रहितासाठी करण्याच्या दृष्टीने एक मानसिकता तयार होईल. आम्ही जसं शारीरिक डाएटचा विचार करतो, आता मानसिक डाएटचाही विचार करण्याची आवश्यकता आहे की मेंटल डाएट. आज जातीच्या आधारावर देशापेक्षा जात महत्वाची झाली. आमच्या दृष्टिकोनातून जातीपेक्षा देश महत्वाचा असायला हवा. जातीच्या आधारावर स्वतःच्या स्वार्थासाठी काम करणाऱ्यांचे खरे चेहरे समजून आज आपल्या सर्वांना अनिल सोगेंच्या नेतृत्वात, त्यांच्या सहकार्यांच्या सोबत, फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून, युथ एम्पॉवरमेंट समिटच्या माध्यमातून ही तरुणाईची ऊर्जा, ही शक्ती जगामध्ये सर्वात जास्त वाघ या भारत देशामध्ये आहे. हा पराक्रम आम्हाला जगासमोर दाखवण्याच्या दृष्टीने एकमेकाला सहकार्य करत, एकमेकाला मार्गदर्शन करत, एकमेकाच्या प्रश्नाची उत्तरं शोधत, राष्ट्रहिताचा पाया जॉब सीकर नव्हे जॉब क्रिएटर करण्याचा प्रयत्न, आणि ज्या माध्यमातून आपला देश पुढे जाईल, आपला देश राष्ट्रगुरु होईल आणि विश्वगौरव माननीय मोदीजींचा संकल्पातला आत्मनिर्भर भारत, या संकल्पाला आपल्याला या माध्यमातून मदत करायची. मी पुन्हा एकदा माननीय अनिल भाऊंना धन्यवाद देतो, त्यांच्या टीमला धन्यवाद देतो की या माध्यमातून या विदर्भाच्या, ज्या विदर्भामध्ये वी आहे, या तरुणांच्या आयुष्यामध्ये वी फॉर विक्टरीचा संदेश देण्याचं काम
माननीय अनिल सोगेंच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या सहकार्यांच्या नेतृत्वामध्ये यशस्वी व्हावं आणि या विदर्भाच्या तरुणाईच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या मार्गाने राष्ट्रहिताचा पाया मजबूत करण्याचं कार्य घडावं, यासाठी मी हृदयापासून, अंतःकरणापासून, मनापासून सदिच्छा देतो. आणि ही सदिच्छा देताना माननीय अनिल भाऊंनी आज प्यारे खान सारख्या एका व्यक्तीला तुम्हा सर्वांना प्रेरणा देण्यासाठी निमंत्रित केलं की शून्यातून विश्व निर्माण होऊ शकतं, याचं जिथं जास्त उदाहरण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने या आदर्शावर, या पथमार्गावर आणि ज्या नागपूरमध्ये MSMEचं मंत्री म्हणणारे आपले आदरणीय, ज्यांच्याकडे विजन आहे, ज्यांच्याकडे देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची दृष्टी आहे, MSMEचे मंत्री असणारे आपले आदरणीय नेते गडकरीजी असणे हे तुमच्या माझ्यासाठी, राष्ट्रहितासाठी, स्वयंरोजगाराचा पाया मजबूत करण्यासाठी एक संधी आहे. माननीय गडकरीजींच्या नेतृत्वामध्ये, माननीय अनिल सोगेंच्या प्रयत्नातून हा विदर्भ या देशासाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून राष्ट्रहिताचा मंत्र देणारा एक प्रयोगशाळा व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि भारत माता की जय म्हणत आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देत, राष्ट्रहितासाठी आपल्या सर्वांचा रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय यशस्वी व्हावा, इतका यशस्वी व्हावा की आज जो टॅक्स आपण भरता, इन्कम टॅक्स भरता, त्यामुळे या कोरोनाच्या संकटात सुद्धा 10 पट इन्कम टॅक्स भरण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण व्हावी, ही मी चंद्रपूरच्या आराध्य देवता माता महाकालीच्या चरणी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. हे होते सुधीर भाऊ मुनगंटीवार. कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वाचे धनी. अतिशय ओघवत्या शैलीने सुधीर भाऊंनी सर्व तरुणांना एक प्रेरित करणारं असं मार्गदर्शन केलं. निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनाने हे सर्व तरुण तरुणी काहीतरी बोध घेऊन चांगल्या प्रकारचं काम करतील अशी मला खात्री वाटते. तुकडोजी महाराजांचे भाऊ भक्त आहेत. बापाचा धंदा होता भिकेचा, तो काळ गेला मोफत जगायचा. अरे आता तरी उठ आणि काहीतरी शिक, चल पुढे देशाचं काम करायला. भाऊ, आपण हा संदेश दिला आहे तरुणांना की मी आणि माझ्या पलीकडे जाऊन आम्ही या देशासाठी काहीतरी देणं लागतो, त्याकरता आपण आणि काम केलं पाहिजे, अशा प्रकारचा एक मोलाचा संदेश आपण दिलेला आहे. सुधीर भाऊ, आपण आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीनं आपला मनपूर्वक आभारी आहे. आपल्याप्रती धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्रसिद्ध उद्योजक माननीय प्यारे खानजी हे सुद्धा वेळात वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झाले आणि मार्गदर्शन केलं. त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. फॉर्च्यून फाउंडेशनच्या सहसंयोजिका श्रीमती राणी द्विवेदीजी, आपणसुद्धा सहभागी झालात, आपलेसुद्धा आभार. फॉर्च्यून फाउंडेशनचे श्री संदीपजी जाधव, भारतीय जनता पक्षाचे उत्तर नागपूरचे अध्यक्ष श्री संजय चौधरी, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये जे युवक युवती, तरुण, बेरोजगार, शीलवंत, बुद्धिवंत, ज्ञानवंत विद्यार्थी सहभागी झाले, त्या सर्व तरुणांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आणि राजकारणे, मीडिया वेव्सचे सर्व संचालक, कर्मचारी वृंद यांनीसुद्धा उत्तम प्रकारची आणि व्यवस्था या प्रक्षेपणाची केली, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी भाऊंना
मी सांगतो की या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असा दे, देवरची असा दे. धन्यवाद. हा कार्यक्रम संपलेला आहे असं मी जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू. बंद करू.